नमस्कार माझ्या सगळ्यांना. मी तुम्हाला दाखवणार आहे आज तांदळाच्या पिठाचा आणि चणा डाळीच्या पिठाचा ढोकळा. तर मी त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि छोट्या वाटीने, त्यापेक्षा छोटी वाटी त्याने चणा डाळीचं पीठ घेतलं आणि हे दोन मी आता एकत्र करून भिजवून घेणार आहे. तर त्यांना मी टाकणार आहे त्याच इनो टाकून भिजवलं की ढोकळा छान फुलतो. मी हे छान दोन्ही पीठ एकत्र करून मिक्स करून घेतलं. याच्यात भिजवताना मी थोडीशी उडदाची डाळ, अख्खीवाली उडदाची डाळ टाकली आहे. आलं जिरं लसणाचा पेंट टाकला आणि थोडं चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. या डब्यात मी आता हे पीठ घालून घेतलेलं आहे. त्यावर हे झाकण ठेवणार आहे. त्यावर मी परत एक असं दुसरं झाकण ठेवून जड राहण्यासाठी हा एक खलबत्ता ठेवलेला आहे. याने वाफ चांगली येते. तुम्ही हा ढोकळा शिजला की नाही असं समजू शकता. याच्यात चाकू घालून पाहायचा. याला काही लागून येत नाही आहे, म्हणजे हा पूर्णपणे शिजला आहे. आता याचे मी काप करून घेणार आहे. बघा मी छान काप करून घेतले आहे. आता याच्यावर मी त्याला छान हिंगाचं तेल टाकणार आहे. यावर मी आता हिंग आणि मिरचीची फोडणी करून घेतलेली आहे. बघू शकता किती छान स्पंज आला आहे. पूर्ण एकदम आतमधून जाळीदार झालेला आहे. किती छान स्पंज झाला आहे. तुम्हाला मोडून पण दाखवू शकते मी. बघा पटकन मोडल्या जात आहे. एकदम छान, चवीला पण खूप छान झाला आहे. मी आता आवळ्याच्या चटणीसोबत शेअर करणार आहे. कसा वाटला पहा. व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र तुम्ही असं एकदा नक्की जरूर करून पहा. अगदी वेळेवर खूप छान होतं. धन्यवाद.